नमस्कार शिक्षक महोदय, आपल्या सर्वांचं CTET मराठी पॅडगॉजी पाठ 9 मध्ये स्वागत आहे. मराठी पॅडगॉजीचे आपण प्रश्न पाहत आहोत. संभाव्य इम्पॉर्टंट प्रश्न आपण पाहत आहोत आणि त्यातील हा 101 वा प्रश्नापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. पाठ 9 ला सुरुवात करूया. परीक्षेसाठी खूप कमी वेळ राहिला आहे. 10 प्रश्न आपण या पाठ 9 मध्ये पाहणार आहोत. त्यांचा अभ्यास चांगल्या प्रतीने झालेला असेल अशा शिक्षकांनी प्रश्न वाचावेत, ऑप्शन पाहावे व योग्य उत्तर काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करावे. प्रश्नाकडे वळूया. एका शिक्षकाने नवीन धडा सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना त्या विषयाची संबंधित स्वतःचे अनुभव, निरीक्षणे, पूर्वज्ञान व्यक्त करण्यास सांगितले. या कृतीमागील सर्वात योग्य शैक्षणिक उद्देश कोणता? विद्यार्थ्यांनी धड्याचे पाठांतर अधिक वेगाने करावे. पाठांतर अधिक वेगाने करावे ही शब्दावली चुकीची आहे. मग ऑप्शन क्रमांक 1 उत्तर नाही. विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान सक्रिय करून नवीन संकल्पना त्यांच्या आधीच्या अनुभवाशी जोडण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. उत्तर योग्य आहे. रचनावतचा हा प्रश्न होता की विद्यार्थ्यांकडे जे पूर्वज्ञान आहे त्या पूर्वज्ञानाचा उपयोग करून नवीन ज्ञान जोडण्याचं काम करायचं आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक बी योग्य आहे. पुढील 2 पर्याय आपण पाहून घेऊया. विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती तपासून त्यांना गुण देण्यासाठी प्राथमिक चाचणी ही शब्दावली चुकीची आहे. वर्गातील सर्व विद्यार्थ्यांकडे समान माहिती आहे की नाही हे तपासणे. विद्यार्थ्यांकडे समान माहिती नसू शकते, कारण की प्रत्येक विद्यार्थी हा वेगवेगळ्या सामाजिक सांस्कृतिक परिस्थितीतून आलेला असतो. त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे वेगवेगळे अनुभव असतील, समान माहिती त्यांच्याकडे नसेल. म्हणून ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर योग्य आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. वर्गातील काही विद्यार्थ्यांना संकल्पना लगेच समजते, तर काहींना अतिरिक्त उदाहरणे, चित्रे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाची गरज भासते. अशा परिस्थितीत शिक्षकाने कोणती कृती करणे सर्वाधिक योग्य ठरेल? काही विद्यार्थ्यांना संकल्पना लगेच समजते, तर काही विद्यार्थ्यांना उदाहरणे लागतात, चित्रे लागतात व शिक्षकांचे मार्गदर्शन लागते. अशा परिस्थितीत शिक्षकांनी कोणती कृती करायला पाहिजे? पहिला ऑप्शन पाहूया. सर्व विद्यार्थ्यांनी समान वेळेत समान कार्य पूर्ण करावे, यासाठी अतिरिक्त गृहपाठ. समान वेळेत समान कार्य नाही पूर्ण होऊ शकत सर्व विद्यार्थ्यांचे, कोणी लवकर करेल, कोणी उशिरा करेल, यासाठी अतिरिक्त गृहपाठ देणे हे देखील शब्दावली चुकीची आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार वेगवेगळ्या अध्यापन पद्धती, साधने, सहाय्य उपलब्ध करून देणे. त्यांना सहाय्य उपलब्ध करून द्यायचं आहे, मार्गदर्शन करायचं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची जी गरज आहे त्या गरजेनुसार त्याला साधने द्यायची आहेत, अध्यापन पद्धती वापरायची आहे. ऑप्शन क्रमांक बी योग्य आहे. पुढील 2 ऑप्शन पाहून घेऊया. केवळ हुशार विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यावे हे ऑप्शन पूर्णपणे चुकीचं आहे. संपूर्ण वर्गासाठी फक्त व्याख्यान पद्धतीचा वापर करावे. पहिली व्याख्यान पद्धत चालू होती, आता व्याख्यान पद्धत बंद करायची आहे. अनुभवावर आधारित शिक्षण चालवायचे आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक डी सुद्धा अयोग्य आहे. बी हे योग्य उत्तर आहे. ज्या शिक्षकांचा अभ्यास झालेला आहे त्यांनी प्रश्न वाचावा, व्हिडिओ पॉज करून ठेवावी आणि एकदा ऑप्शनही वाचावे आणि उत्तर बरोबर येते का नाही याची चेक करावे. पुढील प्रश्नाकडे वळूया. विद्यार्थ्याने चुकीचे उत्तर दिल्यानंतर शिक्षक म्हणतो, तुझा विचार योग्य दिशेने आहे. आता यामध्ये आणखी कोणता मुद्दा जोडता येईल याचा विचार कर. विद्यार्थ्यांनी उत्तर चुकीचे दिले आणि शिक्षक म्हणतो की तुझा विचार योग्य दिशेने आहे. चुकीच्या उत्तराला सांगत आहे की तुझा विचार योग्य आहेत, आणखी काही मुद्दा जोडता येईल का याचा विचार कर. ही प्रतिक्रिया कोणते अध्यापन तत्व स्पष्ट करते? चुकी झाल्यास त्वरित योग्य उत्तर सांगणे हे प्रभावी अध्ययन पद्धत आहे. चुकी झाल्यास लगेच योग्य उत्तर सांगू नका, तर विद्यार्थ्यांना चुकी झाल्यानंतरही प्रोत्साहन द्या, जेणेकरून तो पुढच्या वेळेला उत्तर देण्यासाठी घाबरणार नाही. व शिकण्याचं प्रथम चरण ही चुकीच असते. चुका करत करतच विद्यार्थी भाषा व इतर विषय शिकत असतो.
दुसरा ऑप्शन पाहूया, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन फक्त अंतिम उत्तराच्या आधारे करावे. फक्त हा विषय आलेला आहे, शब्दावली चुकीची आहे. फक्त अंतिम मूल्यमापनावर करणे चुकीचं आहे. अंतिम उत्तरावरती मूल्यमापन करणे चुकीचं आहे. पुढील ऑप्शन, चुकीच्या उत्तरामुळे विद्यार्थ्यांनी पुन्हा बोलू नये यासाठी त्याला सावध करावे. परत बोलायचंच नाही, बस. असं केलं तर तो विद्यार्थी परत कधीच बोलणार नाही व त्याची प्रगती तिथे थांबून जाईल. विद्यार्थ्याला व्यक्त करता आलं पाहिजे, विद्यार्थ्यांनी व्यक्त व्हायला हवे. पुढील ऑप्शन पाहूया, विद्यार्थ्याच्या विचार प्रक्रियेला चालना देता चुका शिकण्याची संधी म्हणून स्वीकारावे. विद्यार्थी चुकत आहे तर ही शिकण्याची संधी आहे, हे स्वीकारावे. ऑप्शन क्रमांक डी योग्य उत्तर. पुढील प्रश्नाकडे वळूया. भाषा अध्यापनात विद्यार्थ्यांना एकाच विषयावर कविता, चित्र, संवाद आणि कथालेखन अशा विविध माध्यमातून अभिव्यक्त होण्याची संधी देणे यामागील मुख्य उद्देश कोणता? ऑप्शन पाहून घेऊया. प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिकण्याची शैली आणि अभिव्यक्तीला क्षमतेला वाव देणे. योग्य उत्तर. पुढील तिन्ही ऑप्शन पाहून घेऊया. अभ्यासक्रम लवकर पूर्ण करणे, चुकीची शब्दावली. विद्यार्थी अधिक गृहपाठ देणे, चुकीची शब्दावली. फक्त भाषिक अचूकता तपासणे, चुकीची शब्दावली आहे. सोपा प्रश्न होता. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 105. विद्यार्थ्यांनी एखाद्या गोष्टीचे वाचन केल्यानंतर शिक्षक विचारतो, जर तुम्ही लेखक असता तर या कथेचा शेवट कसा केला असता? हा प्रश्न मुख्यतः कोणती क्षमता विकसित करतो? याच्या आधीच्या पाठमध्ये हा प्रश्न आला होता, रिपीट झालेला आहे. विद्यार्थ्यांनी एखाद्या गोष्टीचे वाचन केल्यानंतर शिक्षक विचारत आहे, जर तुम्ही लेखक असता तर तुम्ही शेवट कसा केला असता? पाहूया ऑप्शन काय आहे. केवळ स्मरणशक्ती आणि मानसिक पुनरावृत्ती. केवळ हा शब्द आलेला आहे. व माहितीची पुनरावृत्ती, मानसिक नाही, माहितीची पुनरावृत्ती, हे उत्तर चुकीचं आहे. शब्द लेखनातील अचूकता, चुकीचं ऑप्शन. कल्पनाशक्ती, सर्जनशीलता आणि चिकित्सक विचार, या ठिकाणी शिक्षक सांगत आहे की तू स्वतः विचार कर, म्हणजे कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलतेचा विकास होतो आहे. चिकित्सक विचारांना सुरुवात होत आहे. स्वतः विचार करायला सांगत आहे शिक्षक, शेवट कसा केला असता. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर योग्य आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. सतत आणि सर्वंकष मूल्यमापन सीसीईचा मुख्य उद्देश कोणता मानला जातो? सीसीईचा मुख्य उद्देश विचारला आहे, कोणता आहे? वर्षाच्या शेवटी विद्यार्थ्यांना अंतिम गुण देणे, विद्यार्थ्यांची क्रमवारी निश्चित करणे, केवळ लेखी परीक्षेच्या आधारे विद्यार्थ्यांची गुणवत्ता ठरवणे. केवळ लेखी परीक्षा ही शब्दावली चुकीची आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या प्रक्रियेवर सतत लक्ष ठेवून योग्य वेळी सुधारणा करण्यास अभिप्राय देणे. 106 नंबरचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर मला सर्वांकडून हवे आहे. काय योग्य उत्तर असेल? ए, बी किंवा डी? कमेंट बॉक्स मध्ये पाठवून द्या. 106 नंबरचा प्रश्न. वर्षाच्या शेवटी विद्यार्थ्यांना अंतिम गुण देणे, शब्दावली चुकीची आहे. विद्यार्थ्यांची क्रमवारी निश्चित करणे, क्रमवारी विद्यार्थ्यांची निश्चित करायची नाही आहे. प्रत्येक विद्यार्थी हा विशिष्ट विद्यार्थी आहे. वर्षाच्या शेवटी विद्यार्थ्यांना अंतिम गुण देणे, आपण फक्त वर्षाच्या शेवटी अंतिम गुण देत नाही, तर आपण फॉर्मेटिव्ह असेसमेंट व समेटिव्ह असेसमेंट हे दोन्ही पण करत असतो. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक डी हे योग्य उत्तर. विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेवर सतत लक्ष ठेवायचे आहे व वेळोवेळी त्यामध्ये सुधारणा करायची आहे. ऑप्शन क्रमांक डी योग्य उत्तर. पुढील प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न क्रमांक 107. एका विद्यार्थ्याला शिक्षकाच्या मदतीने अवघड प्रश्न सोडवता येतो. शिक्षक जेव्हा मदत करतो तेव्हा तो विद्यार्थी अवघड प्रश्न सोडवतो, परंतु तीच मदत काढून घेतल्यावर तो प्रश्न स्वतंत्रपणे सोडवू शकत नाही. ही परिस्थिती संकल्पनेचा सर्वाधिक संबंध आहे.
प्रश्न विचारलेला आहे की शिक्षक जेव्हा मदत करतो तेव्हा विद्यार्थी प्रश्न सोडवतो, शिक्षक जेव्हा मदत काढून घेतो तेव्हा त्याला प्रश्न सोडवता येत नाही. ही परिस्थिती कोणत्या संकल्पनेशी सर्वाधिक संबंधित आहे? वारंवार हा प्रश्न विचारलेला आहे JPD वरती या स्कॅफोल्डिंग वरती. ऑप्शन क्रमांक डी योग्य उत्तर. बाकी तिन्ही पण पर्याय अत्यंत चुकीचे आहेत. निकट विकास क्षेत्र JPD आणि आधार रचना स्कॅफोल्डिंग या दोघांचा अर्थ असा आहे की विद्यार्थ्यांना मदत करायची आहे, मार्गदर्शन करायचं आहे, त्यांना संकेत द्यायचे आहेत व हळू-हळू जेव्हा विद्यार्थी प्रगतशील असेल, जेव्हा विद्यार्थी ची समज निर्माण झाली असेल, तर हळू त्याची मदत कमी करायची आहे. पूर्णपणे त्याची मदत कमी करायची नाही. जशी गरज तेवढीच मदत द्यायची आहे. याचा अर्थ JPD किंवा स्कॅफोल्डिंग असा आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक डी योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 108 प्रश्न क्रमांक 108 शिक्षक विद्यार्थ्यांना गटात काम करताना प्रत्येक सदस्याला वेगवेगळी भूमिका देतो. जसे की नेता, लेखक, सादरकर्ता आणि निरीक्षक. या कृतीमुळे कोणता शैक्षणिक लाभ सर्वाधिक मिळतो? गटात काम करण्यासाठी प्रत्येक सदस्याला भूमिका देत आहे. कोणाला नेता केलं आहे, कोणाला लेखक केलं आहे, कोणाला सादरकर्ता तर निरीक्षक. शैक्षणिक लाभ काय मिळत आहे? ऑप्शन वाचून घ्या. प्रश्न क्रमांक 108 चं उत्तर पुन्हा एकदा कमेंट बॉक्स मध्ये येऊ द्या. फक्त स्पर्धात्मक भावना, फक्त शब्द आला आहे. फक्त स्पर्धात्मक भावना येईल का? नाही. सहकार्य हो. जबाबदारी हो. संवाद कौशल्य निर्माण होऊ शकतं आणि परस्पर शिकण्याची संधी निर्माण होऊ शकतं. सगळं काही निर्माण होऊ शकतं. ऑप्शन क्रमांक बी मध्ये आलेलं आहे. शिक्षकाला कमी काम करावे लागते, चुकीचा पर्याय, आणि चौथा पर्याय देखील चुकीचा आहे. ऑप्शन क्रमांक बी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 109 शिक्षक विद्यार्थ्यांना उत्तर बरोबर की चूक हे सांगण्याऐवजी तू हा निष्कर्ष कोणत्या आधारावर काढलास असा प्रश्न विचारतो. या प्रकारच्या प्रश्नाचा मुख्य उद्देश कोणता? शिक्षक नाही सांगत आहे की तू चूक आहेस का बरोबर आहेस, तर तू या उत्तरापर्यंत कसा पोहोचलास हा प्रश्न शिक्षक विचारत आहेत. परीक्षेसाठी वस्तुनिष्ठ प्रश्नाचा सराव करणे चुकीचं आहे. विद्यार्थ्यांना अधिक वेळ थांबवणे चुकीचं आहे. विद्यार्थ्यांना गोंधळात टाकणे हे देखील चुकीचं आहे. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. विद्यार्थ्यांच्या विचार प्रक्रियेचे विश्लेषण करून त्यांच्यात चिकित्सक विचार विकसित करणे आहे. पुढील प्रश्नाकडे वळूयात. ह्या देखील प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये शेअर करा. शेवटचा प्रश्न आहे आजच्या या पाठचा. प्रभावी भाषा शिक्षकांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य कोणते? तो संपूर्ण अभ्यासक्रम कमीत कमी वेळेत पूर्ण करतो. चुकीची शब्दावली. तो फक्त व्याकरण आणि पाठांतरावर भर देतो. चुकीची शब्दावली. फक्त व्याकरणावरती भर द्यायचा नाही आहे आणि पाठांतरावरती तर मुळीच भर द्यायचा नाही आहे. तो विद्यार्थ्यांच्या अनुभवांना महत्त्व देतो. योग्य शब्दावली आहे. प्रश्न विचारण्यास प्रोत्साहन देतो. चुका शिकण्याची संधी मानतो आणि सक्रिय सहभागातून भाषा शिकवतो. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. तो फक्त परीक्षेत जास्त गुण मिळण्याकडे लक्ष देतो. चुकीचा ऑप्शन आहे. या ठिकाणी पाठ 9 आपल्या या ठिकाणी संपलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पाठ 10. आणि जे कोणी शिक्षक शेवटपर्यंत आहेत आपल्या बरोबर, कृपया करून आपण चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा व आपल्या सर्वांना येणाऱ्या सप्टेंबर महिन्यातील परीक्षेसाठी सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. परिवाराबरोबर जुळून राहा. सर्वांनी सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.